घरात लग्नाचा आनंद उत्साह होता। नातेवाईक पाहुणे मंडळी घरी आलेली। लग्नाची तयारी जोरात सुरू होती। गजूनाथचं घर आनंदानं भरलेलं। मोठी मुलगी राखीचे लग्न होणार होतं। ती 22 वर्षाची होती। वेळेत लग्न होत असल्यानं सर्व कुटुंबीय आनंदात होते। 24 एप्रिलला हळदी सोहळ्याच्या वेळी राखी खूप आनंदात होती। ढोलकीच्या थापेवर तिचा डान्स सुरू होता। तेव्हा कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल की हा आनंद फक्त काही तासांचा आहे। मध्य प्रदेशच्या खरगोन जिल्ह्यातील कसरावद नगरची ही घटना आहे। राखीचं लग्न खामखेडा इथं राहणारे दिगंबर नाथ बरोबर ठरलेलं। 24 एप्रिलच्या संध्याकाळी राखीला जशी हळद लावली तसे लगेच तिला रिॲक्शन सुरू झाली। काही वेळातच राखीचा गळा, ओठ सुजले, तिचा आवाज बंद झाला असं नातेवाईकांनी सांगितले। आई वडील या प्रकारानं हादरले। काय होते हे त्यांना कळत नव्हतं। घाबरलेले नातेवाईक राखीला जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले। तिला लगेच इंदूर इथं घेऊन जाण्यास सांगितलं। जिल्हा रुग्णालयानं रुग्णवाहिका सुद्धा दिली नाही असा राखीच्या नातेवाईकांचा आरोप आहे। त्यानंतर वडिलांनी पदरचे 4000 रुपये खर्च केले व तिला खासगी रुग्णवाहिकेनं इंदूरच्या MYH रुग्णालयात घेऊन गेले। 25 एप्रिलला MYH रुग्णालयात उपचार सुरू असताना गजूनाथ यांनी मुलीचं लग्न असल्याचं सांगितलं। त्यांनी मुलीला प्रायव्हेट रुग्णालयात नेण्याची इच्छा व्यक्त केली। राखीला खासगी रुग्णालयात नेण्यात आलं। तिथं उपचाराचा खर्च 2 ते 3 लाख रुपये असल्याचं सांगितलं। आर्थिकदृष्ट्या तितकी ताकद नसल्यानं ते पुन्हा मुलीला सरकारी रुग्णालयात घेऊन येत होते। वाटेतच राखीनं प्राण सोडले। मुलीचे वडील गजूभाई बोलले की हळदी विकायला आलेल्या माणसाकडून आम्ही हळद घेतली। जवळपास 10 ते 15 जणांनी माझ्या खोलीला हळद लावली, पण तिला रिॲक्शन झालं। ती खूप आनंदात होती, नाचत होती। माझ्या वाटेला जे दुःख आलं ते दुसऱ्या कुठल्याच कुटुंबाच्या वाटेला येऊ नये। 26 एप्रिलला राखीची डोली उठणार होती। 7 फेरे घेऊन ती नवीन घरात जाणार होती। त्याच दिवशी वडिलांना तिची अर्थी उचलावी लागली। नवरा दिगंबरनाथ दुसऱ्या गावात होता। त्याला मुलीच्या घरातील उष्टी हळद लागली नव्हती म्हणून तो वाचला। राखीच्या कुटुंबातील तिची आई सीताबाई, भाऊ लवकुश आणि 2 लहान बहिणींची रडून रडून वाईट अवस्था आहे।